आणि आज मासे भेटले ना चांगले, तर रोशन आणि मी व्हाळात रेसिपी बनवणार आहोत मस्त सुसाट मध्ये. भावेश असला तर मासा आपल्याक, भावेश असला तर रोशन माका हे असलाच काढ. ही चांगली साईज आहे, मगाचपेक्षा जरा मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, साधारण सकाळचे मला वाटतं 10-10:30 झाले असतील आणि आपण पुन्हा एकदा चाललोय समुद्रावरती गरवायला. आज आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला जाऊया, म्हणजे आंबोळगडला चाललोय गरवायला. तिकडे गरवायला भेटेल का आयडिया नाही, कारण तिथे पाणी खूप बेकार मारतं. तरी पण एक दगड आहे ना आपला तिथे, त्याच्यावरून गरवायला कदाचित भेटेल. तर बघूया. आंबोळगडला ना आता ढोमा वगैरे असा लागतो. मागे आपण गेलो ना, म्हणजे 2 दिवसापूर्वी परवाच, तिकडे चर्चे बिरचे लागत होते. तर बघूया बांगडा वगैरे काय भेटतो काय बघूया, कोळंबी वगैरे, आणि कल्टी मारूया. बघूया काय आज भेटतंय, चला. आणि आज मासे भेटले ना चांगले, तर रोशन आणि मी व्हाळात रेसिपी बनवणार आहोत मस्त सुसाट मध्ये. तर आत्ता कसला नजारा दिसतो बघा रस्त्यांचा, मस्त पैकी. तर साधारण पाऊस आहे, पण एवढा पण नाही. ऊन पडलं, ऊन येतं मध्येच लगेच पाऊस पण येतो. काल लय पाऊस होता. हे डोंगरगाव गणेशवाडी. आपण खालती आलो की डोंगरगाव लागतं आणि वरती गेलो की हत्तीवली लागतं. डॉबरमॅन कोणाच होतो, बाबन्या साईडला. हे इकडे आलो मस्त पैकी. ही पण मंडई फिरायला आली बघा आंबोळगड. तर हवा आहे बऱ्यापैकी वरती, खाली थोडीशी कमी लागेल कदाचित. लाटा पण आहेत, पण गरवायला भेटेल. बघूया आता. आता पाणी जरा शांत शांत होईत, एवढी पण रफ कंडिशन नाही, म्हणजे मरणाचीच लाटा येतात एवढा विषय नाही. सावकाश भाऊ, डोपर फूट सकताय, सालपाड जा सकताय, सालपाड. कधी कधी असा विषय होतो. हा बघा, चप्पल घेऊन आलो चुकून. तर हा इकडे सेटअप आहे आपल्याकडे आज, मेजर क्राफ्ट इंद्रा 9 फुटाचा. हा दगडाचा सेटअप आपला. आपण शिसं लावत नाही जास्त, कारण गरिये मारणारे जातात आपले. तो 12 नंबर हुक आहे, हो बघा, ऑक्टोपस हुक, चिनू हुक 12 नंबर आहे. तर स्ट्रॉंग हुक येतो एकदम. मासा पण चांगला पारावतो त्याला. भावेशाकडं फॅन्टम कॅटफिश आहे आणि रीळ आहे लुकानाची गोस्टेड ब्लेड काहीतरी. चला, तर इथं जाऊचं आहे आणि गरवूचं आहे. बेटला कोळंबी बांगडा पण आहे, इथे मारायचंय. बघूया इथे काय टार्गेट होत आहे. चला बघूया फर्स्ट कास्ट पहिल्या बेटला काय लागतंय. गरी रिटर्न येऊ कवी. इकडं कसा माहिती आहे, गरी रिटर्न येत नाही, लगेच अडकतात मरणाचे. माशां जर उचलला ना तर येता. समुद्र हाय पिसाळलेलो, लाट बघा कसला येतं इकडनं, पण एवढं पण नाही. वरती हवा वाटते, इकडे थोडीशी कमी वाटते. कधी कधी बेटला स्ट्राईक पटापट होतात, कधी कधी उशिरा होतात. लागले तर पटापट मासे लागतात. आता ह्या सीझनला ढोमा वगैरे लागतो इकडे, दोडी लागतं इकडे. बघूया आज काय लागतंय का. आपण कास्टिंग रॉंग केली, इकडे करायला पाहिजे होती. येत येत आलो. पहिलो मासो लागला मित्रांनो. बघूया काय या. चांगला वाटला नव्हता ढोमासारखा, पण बघूया ती. लाटा बिटात ना लय वजन येतं आणि मासो पण लांबा. नाही स्पॉटेड आहे. दाखव. इकडं पण तसलंच आलं काय माहित नाही. गोबरो आलो, गोबरो. जाऊ दे, पहिलो मासो चालू. लागलो की लागलो. हाय भावेशान फार मारला आणि लागलो. बघूया आता काय. रोशनाकनी माका कुकिंग करूची आहे. चरचो ढोमा बी माकाड. हा मस्त कोकर आहे.
भावेश असला तव मासा आपल्याक. भावेश असला तव रोशनाकनी माका हे असलाच काढ. मस्त पैकी कोकर निघाला. चांगली साईज आहे. येलो फिन ट्रिवाली आहे. वा 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 वा. तोंड फाटत आला होता. ए रोशन कोकर फ्राय बनणार. कोकर फ्राय पिशवेत ठेव काढून. हवा पण आहे थोडीशी. इकडे लाईन जाते अशी पूर्ण बेंड होते लाईन. ते बघा लाट डेंजर येतं. 2 मासे जर काढलेलो भावेशाने मी एक तर मारलो परत. या बाबण्याने एक घरी हरवला पण लगेच आल्या. मित्रांनो स्पॉट चेंज करतो. तिथे 2 मासे लागले. त्याच्यानंतर काय बाईट पण नव्हती अजिबात. त्याच्यामुळे जरा इकडे पुढे जाऊन बघतो. इकडून ना गऱ्या खूप अडकतील कारण लाटण अशी पूर्ण जातात. लाईन पूर्ण मारायची इकडे खडपात. बघूया आता इकडे मासा लागतो काय. त्या कडेला ब्लू लाईन गोबरे पण लागतात हा. आणि तोच आहे काही कळत नाही. ब्लू लाईन गोबरो हा. ब्लू लाईन गोबरो हा. ब्लू लाईन गोबरो लागलो. लाटा बेकार येतो. कंसा मछली अरे चरतो. चरचो 2 ब्रिलान काढलाय. त्याच्यानंतर चरचो लागलो. लाटा जरा शांत झाले ना की मासो मारू खाऊ. नाही तर लाट आली आता. ती बघ ती लाट आली ना आता घरी इकडे घेऊन जायचं. असो बांगडो लावायचो घरी एक. लागला मित्रांनो परत. हो पण चरचोच आहे असं माका वाटतंय. हो पण चरचोच आहे वाटता. हो ब्लू लाईन नाही चरचो. ए चरचो मस्त. ही चांगली साईज आहे. मगाचपेक्षा जरा मोठी आहे. ब्लू गोबरो लागलो तिसरो. पेवत आलो रे बाबा. रे बाबा काय वापस आलेले आहे. लागलो मित्रांनो परत लागलो. तुझी खया घरी मग खाय ना काढू. काय कळत नाही यार. अडकलो मासो. थांब लागलो मासो खडपा काय. थांब चांगलो पीस वाटताय. खडपात अडकलो काहीतरी. अरे चरचोच नाही रे. थांब पळत बाहेर. थांब पळालो. चरचोच असत पण खाय ना. तुझी लाय ना ती कळत नाही माका आता. हा ना मग इकडं माझं येत. तेवत लहान आलो आता. लहान वाटोक लागलो. आईला खय आलो कळालो. आता घरी तपणार आहे लाय. मासो कशात आलो कळालो काय. हो बोल होय चरचोच हा मित्रांनो. चरचोच हा. मोठं सांग साधारण हो काय. चरचो मगाचपेक्षा जरा मोठो आलो. शबास. एकाच जागेवर ना 6 मासे काढलो.
3 चरचं 3 ब्लू लाईन गोबर. आता बघूया 7वं मासो कसलो येतं. आता मागा वाटतं ब्लू लाईन गोबर येईल कदाचित. म्हणजे पहिलं ब्लू लाईन लागता नंतर चरचो लागता. त्याच्या त्याला मासा लागलाय. चर्चा त्याच्या त्याला मासा लागलाय परत एकदा. तर चला मित्रांनो 4:30 झालेत आणि पॅकअप केलाय. थांबवले फिशिंग. हे दोघ काय खाऊन आलेले माहित नाही. भावेशाक तो कोकर लागलो फक्त बस. त्याच्यानंतर मासो शिवलो नाही. आलो आपण मासे लागले म्हणजे साधारण रोशनाकनी माका शिजवू पुरती तरी मासे लागलेत हमखास. आणि बाकीच्या भावेशला देणार. मी आणि रोशन फक्त साधारण 3 एक ठेवू 3-4 साधारण. बाकी सगळे मासे बघूया किती सापडले. खास मोठी साईज नाही मित्रांनो. हे बघा मोठी साईज नाही सापडली. बघा ही साधारण 4ची लागली आहे फक्त. 1.5 किलो असेल मला वाटतं. बाकी हे बघा मीडियम साईज. बाकी बघा बघा हो कोकर. ब्लू लाईन आहे तो. हो गोबरो लागलो तो ब्लू लाईन झालो त्याचो. हो भाषा कोकर मस्त लागलो. असले 2-3 साईज काढतस ना. आणि ती लागले ब्लू लाईन लागलं 4. तर चला आता कल्टी मारतोय आणि रोशन आणि मी नंतर भेटू. भावेश काय मासं बिसं खायत नाहीत तर रोशनाक आणि माकाच खाऊ लागती. गंप्या येईल होतं. गंप्या येत. तर चला आता नंतर भेटू उद्या वगैरे. तर मित्रांनो काल आपण गरवायला गेलेलो आणि कुकिंग करायलाच आपल्याला मासे पाहिजे होते. तर मासे बरेच पकडले पण वाळात आणले 3च फक्त. कारण आपल्याला एवढे मासे नको आहेत. आपण फक्त 3 जण आहोत. आता तर रोशन आणि मी आहे. गंप्या येतो बोलला. तो आला तर 3 मासे ठेवलेत फक्त कुकिंग करायला. आता चर्चे आहेत 2 चांगल्या साईजचे आणि हा एक कोकर आहे भावेशने पकडलेला. त्या कोकरला फ्राय करूया आणि चर्च्याचे थोडे 2-3 पीस फ्राय करूया आणि एका चर्च्याचं मस्तपैकी कालवण बनवूया. अशी भन्नाट रेसिपी बनवूया बऱ्याच दिवसानंतर वाळात मासे. तर सध्या तरी आधी भात बनवूया पटकन. तोपर्यंत मासे थोडेसे नरम होतील कारण फ्रीजमध्ये ठेवले होते. बर्फ झालाय. लगेच भात ठेवूया आणि माशाचं कालवण मासा फ्राय. तर हे बघा हे 3 मासे आहेत. भात तिकडे ठेवला आहे मस्तपैकी. आज डायरेक्ट खालती चालू आपल्या बंधाऱ्यावरती. तर लगेच मासे कापून घेतो मस्तपैकी. कोकर आपण फ्राय करणार आहोत. तो असे पीस मारूया. राहू दे असं नाही. राहू दे तेवढंच राहू दे. कोकर तर हा आपल्याला कालवणासाठी कापायचा आहे. त्याच्यामुळे ह्याचे पीस असे जाडे बिडे पण चालतील. हे बघा असे कालवणात असे पीस पाहिजे.
हे बघा, याचं कालवण बनणार सुसाटमध्ये. तर इकडे बघताय मासे मस्तपैकी कापून स्वच्छ धुवून घेतलेत. हे इकडे फ्रायसाठी पीस ठेवलेत. ह्याच्यामध्ये चर्चाचे पण पीस आहेत 2-4. हे बघा, आणि बाकी कोकर आहे. आणि हे कालवणाचे. हा चरचाच आहे सगळा, फक्त कोकरचे 2-3च पीस असतील, बाकी चरचाच आहे. तर मसाला लावूया. तर हे मसाले आहेत आपले रेग्युलरवाले. आणि मेन गोष्ट, आलं लसूण पेस्ट विसरून आलो आहे आपण, तर जाऊ देत, ती काही गरज नाही त्याची. मिरची पावडर, गरम मसाला टाकूया, हा चिकन मसाला टाकूया थोडा, मीठ जरा जास्त देत आहे, हळद, कोकमाय, लिंबू पिळूया थोडंसं, म्हणजे चांगलं आंबट पण आहे. इकडे 2 कांदे घेतलेत, एक टोमॅटो आहे, मिरची, लसूण आणि कोथिंबीर. तर कांदे वगैरे कापूया पटकन. हे टाकलं तेल, लसूण दिला ना टाकून, सगळा मिरची पण टाकून दे, लसूण, कांदो, मिरची मेल्ट हो गई. कांदा मिरची भाजली, टोमॅटो टाकूया थोडासा, माशाचं कालवण बनायला वेळ नाही लागणार, मासे पण शिजतात पटकन, फक्त जरा फ्राय करायला वेळ लागेल. ओके, आता मसाले टाकूया रेग्युलरवालेच आपले. ही मिरची पावडर आहे, अजून टाक. चिकन मसाला तर आपण टाकतोच कायम, कशात पण. गरम मसाला, हळद टाकूया. ओके, हे वाटण टाकलंय, ह्याच्यात आलं लसूण वगैरे आहे सगळं. तर हे टाकलं पाणी, बस. आता उकळी येऊ दे जरा, मग मासे टाकूया. कोकम टाक आणून गप्प्या, फेकून मारू. इकडे कोकम आहे, अजून टाक, त्याच्या उडत मरणाचा. हां बस, कोकम टाकलंय. तर मस्तपैकी उकळी पण आली आहे आणि ऊन पण आलंय. तर मासे टाकूया आता ग्रेव्हीमध्ये.
फिरवून घेऊया थोडेसे आत्ताच, कारण शिजल्यावरती फिरवलात की ते कुस्करून जाणार. तर फायनली इकडे कालवण रेडी झाले माशाचं. आता फक्त मासे फ्राय करूया तव्यावरती. तर रव्यामध्ये कोट करूया आणि फ्राय करूया सुसाटमध्ये. तर रवा असा दाबायचा म्हणजे निघत नाही. हा टाकला पहिला पीस तव्यावरती. बहुतेक पीस ना एकदाच तव्यावरती ठेवलेत. फक्त मला वाटतं 3 पीस राहिलेत फक्त. हे बघा, ते नंतर फ्राय करूया. आधी हे मस्तपैकी फ्राय करून घेऊया कुरकुरीत एकदम. कुकरचे पीस कसे माहिती जाड नव्हते, ते लगेच फ्राय झाले. तर फायनली अशा रीतीने आपलं जेवण झालेलं आहे कम्प्लीट. मासे फ्राय झालेत, कालवण बनवलं आणि भात बनवलाय. पण काय विषय माहिती आहे, ऊन मारण्यात आलाय. आता जेवू काम का बसतो सावली नाही. तर इकडे मासे फ्राय केले, इकडे माशाचं कालवण बघा कसलं खतरनाक. ग्रेव्ही बघा, जबरदस्त ग्रेव्ही आहे. आणि भात माका वाटतं तिघाकने हो भात मरणाचोच होत ना. चला बस बस बस. आणि काय पाहिजे मित्रांनो, हे बघा भात, माशाचा सार. मासो घेऊया ह्याच्यातलो. चरचो खाऊन बघूया आज पहिल्यांदाच ग्रेव्ही मधलो. घ्या मासा फ्राय घेऊया. हा चरचा आहे आणि हा कोकर आहे. खतरनाक. कसा झाला? खतरनाक आहे. चला आता जेवूया मस्तपैकी सुसाटमध्ये. होय, तरी भात ठेवलेलो तो पाण्यात, म्हणजे टोप पाण्यात ठेवलेलो आम्ही मित्रांनो भाताचो. आपण हॉटेल टाकूया. होय, जागा बघ फक्त हायवेच्या बाजूला आहे ना. या मित्रांनो जेवायला या. आणि काय पाहिजे? माशाचा सार, भात, फ्राय केलेला मासा. आज पहिल्यांदाच चर्च्याचं कालवण खाल्लं. फ्राय केलेला मासा खाल्ला होता चर्च्याचा, पण कधी कालवण नाही खाल्लेलं. तो आज टेस्ट केलं. तर अशामधला पण चर्चा खूप भारी लागतो. चर्चेला टेस्ट आपलाच नसतो. हा फ्राय केलेला मासा बघा, जबरदस्त फ्राय झालाय. हा पण चर्चाचाच पीस होता, जबरदस्त खतरनाक आपलाच नाही. तर चला मित्रांनो, एकदम सुसाटमध्ये जेवलो आणि दुपारचं जेवण होतं. परफेक्ट टायमिंगला जेवण झालं. तर चला हा व्हिडिओ इथे एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.